राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। कर्जमाफी योजनेचा 5086 कोटींचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। आतापर्यंत 12,58,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे। 3,295 शेतकऱ्यांचे भात रोपवाटिकांचे नुकसान झालेले आहे। महाडमधील 3 गावांचे पंचनामे अद्याप बाकी आहे। 1 ते 8 जुलै दरम्यानचा अतिवृष्टीचा यांना फटका बसलेला आहे। खासगी क्लासेसना आता 50 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार। महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र अधिनियमान 2026चा मसुदा प्रसिद्ध झालेला आहे। दिवसाला 5 तासांपेक्षा अधिक शिकवणीवरती निर्बंध घालण्यात आले। शाळेतील शिक्षकांना क्लासमध्ये शिकवता येणार नाही। पावसाची पाड, तुषार सिंचनची वेळ आलेली आहे। येवला तालुक्यामध्ये पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची पाणी देताना कसरत होते। लासलगावहून 840 टन कांदा दिल्लीला जाणार। राजधानीतील ग्राहकांना दिलासा मिळतोय, मात्र शेतकऱ्यांच्या दरावरती दबावाची शक्यता वर्तवली जाते। द्राक्ष उत्पादकांच्या क्रॉप कव्हरमधील स्थगिती तातडीने उठवण्याची मागणी केली जाते। बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवरती द्राक्ष बागांना संरक्षण देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे। बोगस शिक्षक भरती, बनावट आवक जावक क्रमांकाचा झोल होतोय। SITच्या तपासामध्ये गंभीर बाब उघड झालेली आहे। स्वतंत्र चौकशी समिती लवकरच बीडमध्ये दाखल होणार। महाडच्या खाडीपट्ट्यामध्ये भातशेती बहरली, शेतकरी राजा सुकावला। समाधानकारक पावसाने भातशेतीला सोन्याचे दिवस आले। शेतकऱ्यांना चाकरमान्यांची चांगली साथ मिळते। शेतकऱ्यांसाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल प्रणाली मोबाईल ॲप्लिकेशनवरून खताचे बुकिंग करा। रोहा तालुक्यामध्ये कृषी विभागामार्फत आवाहन केले जाते। कांद्याची आवक घटल्याने भाव दुप्पट झालेला आहे। इचलकरंजीमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठी उसळी। साखर 20 ते 22 रुपयांनी महाग, तर गूळ थेट 65 रुपयांवरती। उद्योगपतीप्रमाणेच हव्या शेतकऱ्यांना सवलती, शरद पवार म्हणाले। द्राक्ष बागायतदार संघाचे वार्षिक अधिवेशन सुरू झालेले आहे। माणिकराव कोकाटेंचा सरकारला घरचा आहेर। कर्जमुक्ती योजनेचा दुसरा हप्ता जमा झालेला आहे। 6,36,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,086 कोटी रुपये जमा करण्यात आले। बफर स्टॉकचा कांदा बाजारामध्ये निकृष्ट खरेदी दडपण्याचा डाव केला जातोय। रिकव्हरीसह कांदा पाठवण्याच्या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह, शेतकरी संघटना आक्रमक। 40% पीक क्षेत्र अद्याप फार्मर ID विना, ॲग्रिस्टेकच्या अंमलबजावणीमध्ये राज्यांसमोर नोंदणीचे आव्हान। सहकारी कारखान्यांना सवलतीने कर्ज शक्य आहे, सहकारचा वित्त विभागाकडे प्रस्ताव। सुट्या तेलावरती सरसकट बंदी नाही, भेसळ रोखण्यासाठी SOP। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत। पातूर तालुक्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकरी ग्रुपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। शासनाने तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली जाते। सोयाबीन निर्यात 2 वर्षांमध्ये निम्म्यावरती येण्याची शक्यता वर्तवली जाते। 2023-24 मधील 19.9 लाख टनांवरून 2025-26 मध्ये 10 लाख टनांवरती झाली घसरण। 2026-27 मध्येही निर्यात तेवढीच राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। मागणीचा वाढता दबाव, देशांतर्गत वापरही मोठ्या पातळीवरती कायम राहणार। लोणार आराखडा अर्ध्यावरती, निर्णायक कामांना गती हवी। 208.95 कोटींचा खर्च, वाढत्या जलपातळीवरती तज्ज्ञांची बैठक। कर्जमुक्ती योजनेचा 5,086 कोटींचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला। 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आली। मध्य महाराष्ट्रासह 25 राज्यांमध्ये आज मुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने म्हणजेच IMDद्वारे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। यातील काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। काही ठिकाणी वाऱ्याचा वेग हा ताशी 75 किलोमीटरपर्यंत राहू शकतो। नदीजोड प्रकल्पासाठी धरणांची उंची वाढवणार, तज्ज्ञ समितीकडून नियोजन आराखडा, 15 दिवसामध्ये अंतिम करार। वान सिंचन प्रकल्प करणार 100 पार, जिल्ह्यासाठी वान प्रकल्पातील पाणीसाठा हा महत्त्वाचा पर्याय। पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगाम धोक्यामध्ये सापडतोय। भंडाराज, तांदळी, नांदखेड परिसरात शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहे। पिकांवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव, उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। मुंडगाव परिसरामध्ये सोयाबीन तसेच कपाशीवरती किडाचा प्रादुर्भाव। दिनवडा, मरोडा परिसरामध्ये कपाशी धोक्यामध्ये सापडलेली आहे। दमदार पावसाची प्रतीक्षा असून परिसरातील मजुरांच्या हाताला आता काम नाही। पावसाळ्याचे फक्त आता 37 दिवस शिल्लक आहे। पाऊस प्रणाली अशक्त, एल निनोचा प्रभाव हा कायम आहे। पूर्व विदर्भामध्ये पावसाची हजेरी।
सोयाबीनला फुलं कमी, कपाशी तसेच तुरीची वाढ खुंटलेली आहे. कीड रोगांचाही वाढलाय प्रादुर्भाव. शेतकरी हवालदिल झाले. 24 दिवसांपासून पावसाने मारली दांडी. पावसाच्या दीर्घखंडामुळे 4.44 लाख हेक्टरवरील सोयाबीन संकटामध्ये सापडलेले आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 23 दिवसांपासून पावसाची ओढ, उन्हाचा चटका वाढल्याने पीक करपण्याच्या मार्गावरती आहे. मृत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार कर्जमुक्तीचा लाभ. योजनेमुळे कुटुंबियांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार. वारसांसाठी महत्त्वाचे ठरणार. आता निवृत्तीनंतर सुद्धा कर्मचाऱ्यांना शासकीय घरामध्ये राहता येणार. पाल्याचे शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंत मिळणार सवलत. सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय. पावसाची हुलकावणी. बुलढाणा जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील खरीप पिके धोक्यामध्ये सापडलेली आहे. पिकांची वाढ खुंटली. बियाणे खतांचा खर्च सुद्धा अडचणीमध्ये सापडलेला आहे. बुलढाण्यामध्ये कांद्याचा भाव 50 रुपयांवरती. आवक घटल्याने ग्राहकांच्या डोळ्यामध्ये पाणी. किरकोळ बाजारामध्ये कांदा महागला. बजेट कोलमडले. गत वर्षीचा विहीर अधिग्रहणाचा निधी मिळाला. यंदाचे प्रस्ताव अप्राप्त. पाणी टंचाई कृती आराखड्यातील उपाययोजना. निधी मागणीचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना. 97.69% खरीप पेरणी. कपाशी हळदीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ झालेली आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चित्र. मूग उडदाचे क्षेत्रही घटले. गॅस, तांदूळ, गहू, तेल महागले. शिवभोजन केंद्राचे बजेट कोलमडले. वाशिम जिल्ह्यामध्ये 35, शहरामध्ये 16 शिवभोजन केंद्र. 6 वर्षांपासून अनुदानामध्ये वाढच नाही. अनुदान रखडले असून शेतकऱ्यांचे वाशिममध्ये अर्धनग्न आंदोलन. 2 वर्षांपासून सिंचन विहिरीचे अनुदान रखडले. 8,000 शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे. साखरेच्या दरवाढीमागे 20,000 कोटींचा घोटाळा. राजू शेट्टींचे पंतप्रधान मोदींना पत्र. सखोल चौकशीची मागणी केली जाते. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 40 कारखाने. तरीसुद्धा साखरेची मात्र टंचाई भासते. साखर 75 रुपये किलो. गुळही 75 रुपये. 2 दिवसामध्ये 18 ते 23 रुपयांची वाढ झालेली आहे. 33 वाड्या वस्त्यांवरील 7,625 नागरिक टँकरच्या प्रतीक्षेमध्ये. पावसाळ्यात सुद्धा पाणी टंचाई. 5 ग्रामपंचायतीचे टँकर मागणीचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये. आंदोलनाची दखल घेत अखेर सांगोला फाटा क्रमांक 5 मध्ये सोडले पाणी. 8 दिवसांमध्ये आलेगावपर्यंत पोहोचले. तरीही शेतकरी धरणे आंदोलनावरती आहेत ठाम. मोडणी परिसरामध्ये चारा डेपो तात्काळ सुरू करण्याची मागणी केली जाते. पावसाअभावी खरीपाची पेरणी रखडली. पशुधनाच्या किमती घसरण्याची भीती व्यक्त होते. एकरूख तलावामध्ये उभारणार 200 मेगावॅटचा तरंगता सौर प्रकल्प. 10 ठिकाणी होणार प्रयोग. टाटा पॉवरसह नामवंत 23 कंपन्यांचा प्रतिसाद. फळ बाजारामध्ये किवी, ड्रॅगन फ्रूट, ॲव्होकॅडोची चलती. विदेशी फळांचा गोळवा. परदेशी सफरचंदांनी गाठली अळीशीची मजल. पेठ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची भात लावणीची कामे पूर्णत्वाकडे. उशीर सुरू झालेला पाऊस टिकून असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होते. जरांगे म्हणतात आंदोलन होणारच. मंत्र्यासमवेत चर्चा ठरली निष्फळ. 58 लाख कुणबी नोंदी दाखवा. 28 ऑगस्टची डेडलाईन देण्यात आली. 1 गुंठाही जमीन मोजू देणार नाही. शेतकरी म्हणाले. मोजणीला विरोध करता येणार नाही. प्रशासन म्हणाले. ऑरिक विस्तार भूसंपादनाला विरोध होतोय. पावसासाठी शेतकऱ्यांची अनोखी शक्कल. मिठाचा धूर सोडला आकाशामध्ये. 72 तासाचा प्रतीक्षा कालावधी. पिके करपू लागल्याने सोनपेठ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रयोग. 121 योजनांचे एकाच पोर्टलवरती ओझे. महाडीबीटी 2.0 होते वारंवार ठप्प. शिष्यवृत्तीचा मार्ग खडतर झालेला आहे. आठवडाभरात प्रक्रिया सुरळीत होण्याचा समाज कल्याण विभागाचा दावा केला जातोय. शेतकऱ्यांचा ताण मिटणार. आता सहाय्यकच पीक पाहणी करणार. आता प्रत्येक गावामध्ये एक सहाय्यक असणार. एक समान अचूक विश्वसनीय माहितीसाठी मोहीम. सीना प्रकल्पामध्ये 310 क्युसेकने पाणी आल्याने आष्टी तालुक्यातील टँकरग्रस्त गावांना मिळणार दिलासा. पाणी विसर्ग 20 क्युसेकपेक्षा कमी असल्याने सीना प्रकल्पात पोहोचतच नव्हते. परळीच्या ओंकार साखर कारखान्यावरती जप्तीचे आदेश देण्यात आलेले आहे. FRPचे 4.5 कोटी रुपये थकल्याने कारवाई. साखर आयुक्तांचे आदेश. मान्सूनच्या पावसाने ऑगस्टमध्ये फिरवली पाठ. खरीप पिकांनी टाकल्या माना. हिंगोली परिसरामध्ये 64% पावसाची जिल्ह्यामध्ये तूट दिसून येते. वादळाचा तडाखा बसतोय. हवामानाचा फटका आणि भावाची घसरण. उत्पादक संकटामध्ये सापडलेले आहे. भाव 80च्या वरती गेलेला आहे. करुंदा पट्ट्यात केळी उत्पादकांची कंबर मोडली. निसर्गाच्या कोपानंतर बाजाराचा फटका बसतोय. शेतकरी मित्र बना. 1,500 रुपये मासिक मानधन कमवा. कृषीच्या आत्मा योजनेअंतर्गत निवड. योजनांची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत. आभाळ कोरडे. जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करा. खासदारांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा. विविध मागण्यांचे निवेदन.
आधार कार्ड अपडेट न केल्यास मुलांचे रेकॉर्डच धोक्यामध्ये येणार। MBU करण्यासाठी मुलाला आधार सेवा केंद्रामध्ये घेऊन जाण्याचे आवाहन केले जाते। मिरचीला 6 रुपये किलो भाव, शेतकऱ्यांची आर्थिक लूट होते। हसनाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपकेंद्रामध्ये हमी भावाची मागणी केली जाते। हदगाव परिसरामध्ये हातात रंधा, मनात कलेचा जोपासला वारसा। घरकुलाच्या 4थ्या हप्त्यासाठी मात्र हेलपाटे घालावे लागत आहेत। शासकीय रुग्णालयामध्ये घरासारखा आहार, महिला बचत गटांना कंत्राट। रुग्णांच्या जेवणाची समस्या सुटेल, आहार व स्वच्छतेसाठी कडक निर्णय। धाराशिव परिसरामध्ये 2300 कोटींच्या सोयाबीनवरती पाण्याविना दाटले संकटाचे ढग। पावसाची पाठ, जमिनीतील ओलावा घटल्याने चिंता वाढली। पिकांमध्ये तातडीने पावसाची गरज आहे। कुठे 56 तर कुठे 79% पाऊस, बळीराजा हवालदिल झालेला आहे। पावसाची मोठी तूट निर्माण होते। शेती व वापरासाठी पाण्याची नितांत गरज आहे। पावसाची ओढ आणि अळीचा प्रादुर्भाव, सोयाबीन उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात। कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची अपेक्षा। 85 दिवसात 53 दिवस पावसाची दडी, जून जुलैचे तारले, ऑगस्टनी चिंता वाढवली। 24 दिवसात केवळ 5 दिवस पाऊस, शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या। परभणी जिल्ह्यामध्ये 96 संस्थांचे जाळे, तरीसुद्धा दूध संकलनाची धार ही बारीकच आहे। अमरावती जिल्ह्यावर आभाळाची माया, पण पिकांना पोषक पावसाची कृपादृष्टी नाही। ढग बरसण्याची सर्वांना अतीव प्रतीक्षा आहे। पाणी टंचाईसह खरीपांच्या पिकांवरती दुष्काळाची छाया गडद झालेली आहे। आता लाडक्या लेकींना 1 लाख मिळणार। आता अर्जही ऑनलाईन करता येणार। 1ली, 6वी, 11वीच्या प्रवेशावेळी मिळणार अनुदान। अंतिम टप्प्यामध्ये 75,000ची मदत। सेंट्रल डिजिटल पीक पाहणीमुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडले। तांत्रिक गोंधळ आणि मनमानी कारभारामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। जखमींना मदत करा, ना चौकशी होणार ना जबाब। 25,000 इनाम मिळणार। रस्ते अपघातानंतर जखमी व्यक्तींना वेळेमध्ये रुग्णालयात पोहोचवणे महत्त्वाचे, अडचण झाली दूर। रानडुकरांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, वन विभागाचे दुर्लक्ष होते। कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। विहीर खचून वर्ष उलटले, भरपाईची प्रतीक्षा। अतिवृष्टीमुळे झाले 2.5 लाख रुपयांचे नुकसान। 2 महिन्यानंतर स्काउट गाईडचे गणवेशाला मिळाले निधी, 3,40,00,000 प्राप्त। ताळमेळ करताना शाळा समितीची होणार कसरत। शासन वर्षाला देते 43,000 रुपये। अर्जासाठी आता 15 सप्टेंबरपर्यंत मुदत। विद्यार्थ्यांना स्वाधार योजना, वसतिगृहाची सोय, प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज अनिवार्य असणार। चाळीसगावमध्ये मका पिकावरती किडींचा प्रादुर्भाव होतोय। पावसाच्या खंडाने वाघूडसह परिसरामध्ये शेतकरी चिंतेमध्ये सापडले। अमळनेरामध्ये शेतकऱ्यांच्या नोंदणीत घोड झाल्याने ज्वारी खरेदी थांबलेली आहे। ज्वारी खरेदीला क्रमांकांचा खोडा, 6 दिवसांपासून केंद्र बंद असल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडले। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा।